नवीन गोलंदाज देखील वापरावे लागतील नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः फलंदाजी मात्र स्वीकारले वाशी 30+ संघाने. तर सलामीची जोडी देखील मैदानात असेल. वाशी संघाच्या संघनायकाला विनंती असेल एक्स्ट्रा प्लेयर आलेला आहे. तर सलामीची जोडी विजेंद्र आणि त्यांच्या समवेत सुमित. तर पहिल्या मॅचचा हिरो ऑरेंज कॅप डोक्यावर जी दिसते नवी मुंबईचे भगवे वादळ ज्यांना संबोधलं जातं हरीशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातूनही ठेवलेलं पारितोषिक देखील पाहायला मिळतंय. जे पहिल्या मॅचमध्ये पटकावलं होतं विजेंद्र पाटील आणि दुसऱ्या मॅचमध्ये पटकावलेला राहुल तोच त्यांच्या विरुद्ध दिशेने मात्र गोलंदाजीसाठी सज्ज असेल राहुल ठाकूर. तर P1चं पहिले षटक हाताळण्यासाठी राहुल. पहिला चेंडू मात्र खेळून काढला जात आहे काव कॉर्नरच्या दिशेने. इथून मात्र क्षेत्ररक्षक तैनात देखील आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तू मे आणि इथून मात्र पहिल्या चेंडूवर फलंदाज क्रमांक 1 सुमित याला मात्र परतावं लागेल. कुठेतरी थोडंसं दडपण देखील होतं आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अपयश येतं आणि फलंदाज क्रमांक 1 कोणताही भोपला न फोडता कोणत्याही चेंडूचा खेळ न करता सुमित याला मात्र धावच्या माध्यमातून देखील परतावं लागतोय. पहिला हादरा वाशी संघाला देखील लगावलं जाते 1 या धावसंख्येवर. धावसंख्येचा विचार केला तर 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या. तर नौका फलंदाज सुमित याची जागा भरून काढण्यासाठी दशरथ हा देखील खेळपट्टीच्या दिशेने रवाना होतोय. तर नक्कीच या सामन्यामधून देखील जो संघ विजय होईल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये देखील प्रवेश करेल. आणि इथून मात्र कार्पेटच्या आधाराने चेंडू मात्र घरंगळत जात असताना एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून मात्र दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट देखील केली जाते. 2 धावांनी धावसंख्येचा फलक हालत असताना 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 P1चा हाताळत असताना राहुल. तर नाणेफेकीचा कॉल जिंकून मात्र प्रथम फलंदाजी स्वीकारली गेली आणि धावसंख्येचा डोंगर उभारण्यासाठी सज्ज असलेला वाशी 30+ संघ आणि पहिला चेंडूवर मात्र इथून मात्र एक मोठा मासा जाळ्यात फसला जाते. तिसऱ्या चेंडूवर षटकातील 3 या धावसंख्येवर दुसरा हादरा इथून बसला जातोय वाशी 30+ संघाला. मागच्या पहिल्या सामन्यामध्ये ज्या फलंदाजाने एक 13 चेंडू फेस करत असताना 26 धावांची खेळी केली होती परंतु अपयश या मॅच मध्ये देखील येते. विजेंद्र याला देखील परतावं लागतंय. सलामीचे दोन्ही फलंदाज इथून मात्र कॅचच्या स्वरूपात बाद होतंय. त्याची जागा भरून काढण्यासाठी सत्यम इथून मात्र नौका फलंदाज देखील खेळपट्टीवर तैनात होताना दिसतोय. एक दयनीय अशी अवस्था आणि नाणेफेक जिंकल्यानंतर कुठेतरी घेतलेला निर्णय कुठेतरी धोकादायक ठरताना दिसतोय. वाशी संघाच्या माध्यमातून विचार केला तर पहिल्या षटकातील 3 चेंडू जाण्याची शिल्लक धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद 3. आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता सुरेख अशी गोलंदाजी देखील केली जाते. राहुल याच्या माध्यमातून जखडून ठेवलं जाते सत्यम याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल फेकण्यासाठी. आता मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू उंची जास्त लांबी कमी आणि वाशी संघाला लगावलेला हा तिसरा हादरा. सत्यम देखील शून्यावर बाद होतोय कोणताही भोपला न फोडता. 3 गडी बाद 3 अशी धावसंख्या धावफलकावर देखील लगावली जाते. अतिशय दयनीय अशी अवस्था करून सोडली आहे गोलंदाज राहुल याने. अजूनही एक चेंडूचा खेळ देखील शिल्लक असेल. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. चला नवीन फलंदाज पाठवायचा वाशी संघ.
तर राहुल याला देखील सुवर्ण संधी असेल. अजून एक चेंडू या षटकातील जाण्याचा शिल्लक आहे आणि जाधव साहेबांच्या माध्यमातून लगावलेलं पारितोषिक बलकावण्याचं सुवर्ण संधी देखील असेल. या चेंडूवर जर विकेट मिळाला तर 500 रुपयाचं पारितोषिक देखील राहुलला देण्यात येतील, याची देखील नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज तुलसी दास. तर तुलसीदास स्ट्राईक एंडला असेल. शेवटचा एक चेंडू P1चं क्षेत्ररक्षणाची पाबंदी असलेले षटक आणि या षटकामध्ये जखडून ठेवलं जाते वाशी संघाच्या फलंदाजांना. आतापर्यंत 3 मोठे फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला देखील पाहायला मिळते आणि सुवर्ण संधी असेल आणि आता मात्र संधी देखील हुकली जाते. सुरेख गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक सांघिक यश आणि 2 मात्र आपल्या खात्यामध्ये असे एकूण असे 3 फलंदाज आणि अवघ्या 3 धावसंख्येवर एक कंजूसपणाची गोलंदाजी इथून मात्र राहुल याच्या माध्यमातून फेकली गेली आणि कुठेतरी मोठ्या धावसंख्येची उभारणी करायची असेल तर या दोन्ही फलंदाजांना खेळपट्टीवर तैनात राहून खेळ मात्र करावा लागेल. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी कपिल आणि पहिला असं चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय, परंतु ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांचा इशारा येत आहे. अवांतर धावसंख्येत 1ने भरणा देखील होते. व्हाईटचा इशारा येत असताना देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 3 गडीबाद 4 अशी धावसंख्या पाहायला मिळते. आता मात्र डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेमध्ये आणि सोपा जेल इथून मात्र जमिनीला दान केला जाते आणि दशरथ याला पहिलं जीवनदान इथून मात्र प्राप्त होतोय. तर 1 धाव धावसंख्येवर ॲड देखील केली जाईल. 5 धावा धावफलकावर देखील लगावल्या जातात. आता मात्र तुलसीदास हा मात्र फलंदाजीसाठी देखील स्ट्राईक एंडला सज्ज असेल. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना गोलंदाज कपिल. आता मात्र सुरेख असा कार्पेटच्या आधारावर सुरेख क्षेत्ररक्षण होते. तिथे 1 धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी धावसंख्येचा विचार केला तर 3 गडी बाद 7 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा येत आहे. पंच संदेश 30+ धारावे संघाचे एक उत्कृष्ट असे खेळाडू देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील सहकार्य लावलं जाते. त्यांचं देखील बेलापूर संघाच्या वतीने आभार असेल. तर थोडीशी गचाल गोलंदाजी, दिशा भरकटलेली गोलंदाजी पाहायला देखील मिळते कपिलाच्या माध्यमातून. फिरकीचा गोलंदाज म्हणून ओळख ज्याची आहे. चेंडू हवेमध्ये बराच काल होता, परंतु नो मॅन्स लँडमध्ये देखील पडला गेला आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट देखील झाल्या. तसेच नवी मुंबईचे भगवे वादळ ज्यांना संबोधलं जातं हरीशजी भोईर साहेबांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. तीन चेंडू शिल्लक आहेत. 2 वाईड आहेत. 5 चेंडू फेकले गेले, त्यातले 2 अवांतर आहेत. तर हरीश भोईर साहेबांचं देखील त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था देखील या शृंखलेसाठी केली जाते. तसेच 3 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजासाठी ऑरेंज कॅप असेल. तसेच 20 रन काढणाऱ्या फलंदाजासाठी ऑरेंज कॅप. इथून मात्र 4 धावेंचं बोनस. 1 नाही तर 2 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून झालेली गफलत आणि गफलतीचा मोबदला देखील वाशी संघाला मिळते. ज्या धावा हव्या होत्या त्या कोणत्याही माध्यमातून आल्या तरी चालतील आणि पहिला चौकार इथून मात्र येत्याने चौकाराच्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 14 धावा देखील पाहायला मिळत आहेत.
कुठेतरी बॅकफुटवर गेलेला संघ सुस्थितीत आणण्याचं काम केलं जात आहे. आणि इथून मात्र धावचीची संधी देखील होती, परंतु सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचला जातोय. तर एक चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकाचा, याची देखील नोंद घ्यायची. धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावफलकावर लगावल्या जातात. आतापर्यंत विचार केला तर 13 धावा तब्बल कपिल याच्या माध्यमातून खर्च केल्या जातात. तर एक चेंडू असेल आणि मोठा फटका येणं देखील वाशी संघासाठी गरजेचं असेल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू कपिल, आणि आता मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू वनबावसा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल होते. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धाव्याचं प्रयत्न देखील थोडंसं लेझी क्रिकेट वाशी संघाच्या दोन्ही फलंदाजांकडून देखील पाहायला मिळते. आणि दोन्ही षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 16. तर विनंती असेल तुर्बे संघाचा संघनायक आणि धारावे संघाचा संघनायक, आपण नाणेफेकीसाठी यायचंय. तर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी वैभव याला देखील पाचारण केलं जात आहे. तर उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी तसेच लाईव्हवर GTCच्या माध्यमातून देखील पाहतात त्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. 30+ क्रिकेट संघ बेलापूर यांच्या माध्यमातून आयोजित ही शृंखला आणि पहिल्याच दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, एका बाजूला वाशी तर दुसऱ्या बाजूला जुईनगर. सुरेख झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू हातातून निसटला जाते. तत्पूर्वी मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट देखील होते. तर दशरथ याच्या माध्यमातून खेळून काढलेला चेंडू 2 धावा देखील धावफलकावर ऍड केल्या जातील. 18 धावा धावफलकावर देखील लागवल्या जातात. षटक क्रमांक 3 इथून मात्र वैभव हाताळतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा देखील बळकावल्या जातात. पुन्हा एकदा डावकुरे हाताचा फलंदाज, गोलंदाज डावकुरे हाताचा, परंतु फलंदाज दशरथ याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि एक संजीवनी देखील वाशी संघासाठी दिली जाते. एक मोठा टार्गेट देखील इथून सेट करावं लागेल. जर मागच्या सामन्यामध्ये जुईनगर संघाचा राहुल याला देखील तुम्ही पाहिलं तर एक मोठी फलंदाजीची लाईन असलेला हा जुईनगर संघ, त्याच्या समोर 4 षटकांमध्ये तब्बल 40 ते 50 धावांचं आव्हान देखील ठेवणं गरजेचं असेल. आणि त्या आव्हानाला मनात धरून इथून खेळी मात्र आपले साथीदार 3 साथीदार बाद झाल्यानंतर तुलसीदास आणि दशरथ यांच्या माध्यमातून खेळी देखील केली जाते आणि धावसंख्या 22 देखील पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 वैभव हाताळतोय. षटक क्रमांक 3 वैभव हाताळतोय. स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि सोपा झेल इथून मात्र टिपला जातोय आणि दशरथ याची देखील केली संपुष्टात येते. विचार केला गोलंदाजाचा, जशाच तसा उत्तर इथून मात्र देताना पाहायला मिळते. मागच्या चेंडूवर आलेला चौकार आणि पुढच्या असं चेंडूवर मात्र ज्या फलंदाजाने चौकार ठोकला त्याला मात्र तंबूच्या आश्रयाने परतवलं गेलं. बावीस धावा 22 लॉस ऑफ 4 विकेट्स देखील पाहायला मिळते स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 3 हाताळत असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर चौकार आणि मात्र चौकार ज्या फलंदाजाने ठोकला त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलं. तिसऱ्या चेंडूवर गोलंदाज वैभव याने. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. तत्पूर्वी विनंती असेल जुईनगर संघाचा संगणक इथे विनंती असेल आपण स्पीडअप करायचं आहे.
तर धारावे संघाचा संघनायक माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण यायचंय नाणेफेकीसाठी. मेजवानी इथून मात्र टाकली गेली होती आणि चेंडू जाईल काव कॉर्नरच्या डोक्यावरून. तुलसीदास याच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार आणि या फटक्यांची आवश्यकता मात्र वाशी संघाला लागली होती, कारण आघाडीचे 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आल्यानंतर 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आल्यानंतर तुलसीदास आणि दशरथ यांची पार्टनरशिप एक मोलाची कामगिरी होती. परंतु दशरथ परतल्यानंतर कोणतंही दडपण मनावर न ठेवता तुलसीदास यांनी मात्र लगोलगच्या पुढचा चेंडूवर ठोकलेला हा षटकार आणि षटकाराच्या साह्याने 28 धावा. अजून एक मोठा फटका येतोय, परंतु आता टी फॉर टॅक, जशास तसं उत्तर. तू मला षटकार ठोकशील तर मी देखील तुला तंबूच्या आश्रयाला परतवेन हे देखील दाखवून देत आहे गोलंदाज वैभव. धावसंख्या 28 आणि 5वा विकेट बाद. तर या चेंडूवर सुवर्ण संधी लागून आली आहे वैभवसाठी. जर विकेट बळकावलं तर एक ऑरेंज कॅपचा मानकरी देखील ठरेल आणि जाधव साहेबांच्या माध्यमातून जे पारितोषिकांची मेजवानी ठेवली आहे 500 रुपयाचं पारितोषिक देखील बळकावण्याची सुवर्ण संधी असेल. तर नौका फलंदाज चेतन आणि सुवर्ण संधी असेल वैभव याला. जर या चेंडूवर विकेट बळकावला तर आदरणीय भगवं वादळ संबोधलं जाते नवी मुंबईचा हरीशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून ऑरेंज कॅपचं पारितोषिक देखील असेल आणि अरुण जाधव 30+ बेलापूर संघाचे खेळाडू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देखील असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. शेवटचा एक चेंडू तिसऱ्या षटकातला गोलंदाज वैभव आणि मात्र संधी मात्र हुकली जाते. तिसरं षटक संपुष्टात येतोय. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावर 28, लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचं षटकासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जातो हे देखील पाहणं गरजेचं असेल. तर यानंतर देखील पहिल्या फेरीचा तिसरी लढत देखील असेल धारावे 30+ विरुद्ध तुर्वे. तर नवीन गोलंदाज दीपक जयेंद्र स्ट्राईक एंडला. तर सुरेख चेंडू होता.
तर 29 आणि 6 विकेट्स आणि आता मात्र संजीवनी देणारा षटकार टार्गेट सेट करण्यासाठी इथून मात्र प्रयत्न आणि प्रयत्नांना यश इथून मात्र येत आहे. फलंदाज चेतन याच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार देखील पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर 35 धावा धावफलकावर देखील लगावल्या जातात आणि नाणेफेक जिंकून प्रथम हा फलंदाजीचा निर्णय देखील घेतला होता वाशी संघाने. परंतु पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने पत्त्यांचा बांधलेला घर पडला जातो एका मागोमाग एक, त्याच पद्धतीने फलंदाज देखील बाद झाले होते. परंतु दशरथ आणि तुलसीदास यांची पार्टनरशिप आणि त्यानंतर मात्र चेतन याची लाभलेली साथ देखील वाशी संघाला 35 या धावसंख्येवर ठेवून जाते. 2 चेंडू देखील शिल्लक असतील आणि आता मात्र त्याच दिशेने केलून काढायचा चेंडू पुन्हा एकदा जाईल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज विकास मात्र बाद. तर एका चेंडूचा खेळ देखील शिल्लक असेल आणि एका चेंडूवर कोणत्या धावसंख्येचा मोहर लगावला जातो आणि किती धावसंख्येचा टार्गेट उभारला जातो हे देखील पाहणं देखील गरजेचं असेल. विचार केला वाशी संघाचा 36 लॉस ऑफ 7 विकेट्स धावसंख्या धावफलकावर देखील पाहायला मिळतात. गोलंदाज दीपक एक सुरेख अशी कामगिरी जुईनगर संघाची पाहायला मिळते. आता मात्र बिग हिट केला जात आहे. चेंडू येते सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. सीमारेषे बाहेर जर षटकाराची झेल जर कोणत्या प्रेक्षकाने घेतली तर ऑरेंज कॅपचा मानकरी तो ठरेल. परंतु कोणत्या खेळाडूने घेतली तर त्याला मानधन दिलं जाणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे. तर धावसंख्या 42 आणि 43 धावांचं आव्हान देखील असेल. तत्पूर्वी मात्र पुढच्या सामन्याचं नाणेफेक तुर्वे विरुद्ध दारवे दोन्ही संघाचे संघनायक आपण देखील यायचंय. तर विनंती असेल हरीशजी भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल देखील करायचा आहे. तुर्वे आणि दारवे. तर नाणेफेकीचा कॉल तुर्बे संघाने जिंकलेला आहे. तर आपणास देखील विनंती असेल सामना संपल्यानंतर त्वरित निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे आणि सर्व संघांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो 30+ नवी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जी नियमावली उभारली गेली त्या नियमामध्ये आपण देखील नोंद घ्यायची. मैदानामध्ये जात असताना एका लाईनमध्ये जायचं आणि येताना देखील एका लाईनमध्ये यायचे याची देखील नोंद घ्यायची आहे. तर पुढचं धावतं समालोचन करण्यासाठी आमचे गुरुवर्य दिलीपजी पाटील साहेब यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. बेचाळीस धावा काढलेल्या आहेत वाशी या संघानं. खूप बिकट परिस्थितीतून वाशी संघ जात असताना शेवटचे जे फलंदाज आहेत त्यांनी तुफानी मारा
खरंच पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणलेला आहे. 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जोयनगर संघासमोर. 4 षटकांचा हा सामना. सुरुवातीला झटपट विकेट पडल्यानंतर सुद्धा वाशी संघानं चांगली धावसंख्या उभारलेली आहे. 4 षटकांमध्ये 42 धावा त्यांनी काढल्यात. अर्थात 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज मैदानात जुईनगर संघाकडून. कपिल व्हाईट शर्ट वाला ना, कपिल व्हाईट शर्ट ना, तो कपिल ना. अरे यांना पेनल्टी आहे की वैभव का? पेनल्टी आहे की नाही? दोघांमध्ये ड्रेस कोड आहे, दोघांचे ड्रेस कोड आहे. तिसरा बॉलर कोण होता अगोदरच्या मॅचमध्ये? वैभव. वैभव मग तो वैभव उतरला. वैभव आणि राहुल नाव ऐकलंय ना. वैभव स्ट्राईकला आहे का? स्ट्राईकला वैभव आहे का? वैभव आणि बॉलर कोण आहे? बॉलर विजेंद्र. सामन्याला सुरुवात. विजेंद्र पाटील पहिलं षटक घेऊन 43 धावांचा पाठलाग. वैभव आणि राहुल यश आणि हा पहिलाच फलंदाज तांबूत परततो. पहिल्याच चेंडूवर जोरदार हादरा दिलाय विजेंद्र पाटील यांना. जी अवस्था वाशी संघाची केली होती जुईनगर संघानं पहिल्या षटकामध्ये, त्याचीच पुनरावृत्ती करताना या ठिकाणी विजेंद्र पाटील दिसत आहे. पहिल्याच चेंडूवर त्यानं एस्टनच्या पाठीमागे झेल देण्याचा भाग पाडलेला आहे फलंदाज वैभव याला. वैभव याची जागा घेण्यासाठी नवालेला फलंदाज आहे तो मनोज. आणि हा चेंडू देखील सुरेख जातो, निर्धाव जातोय चेंडू. आणि हा चेंडू सोडून दिलाय पंचांनी करताना. पंच इशारा करतायत. हा चेंडू अवांतर आहे डाव्या स्टंपच्या, खूपच बाहेरून जाणार हा चेंडू. नाही रे, ती नाही. आणि हा चेंडू भिरकावले सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. कुठल्याही प्रकारचे धाव नाही. सुरेख क्षेत्ररक्षण. चांगलंच कमबॅक वाशीच्या गोलंदाजांकडून. जे पाहिलं होतं वाशीच्या फलंदाजानं तेच पाहतायत आता जुईनगरचे फलंदाज. चेंडू निर्धाव जात आहेत. फलंदाज तंबूत परततोय.
पहिलं षटक कार्यरत आहे. अतिशय वेगवान मारा या ठिकाणी पाहायला मिळतो विजेंद्र पाटील याच्याकडून. मनोज पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज होतोय आणि हा चेंडू पॉइंटचा क्षेत्ररक्षक सरळ हातात. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक. षटक संपते ते पहिलं. ना माफ करा, एक चेंडू अजून शिल्लक आहे. आणि हा चेंडू यष्टांच्या पाठीमागे. फक्त एक धाव मिळेल. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. आयोजक जरा चेंडू पुरवा. विजेंद्र पाटील यानं पहिल्या मॅचमध्ये हरीश भोईर यांच्याकडनं, भगवं वादळ हरीश भोईर यांच्याकडनं ऑरेंज कॅप मिळवली होती. आणि आतासुद्धा एका षटकामध्ये फक्त त्यांनी 2 धावा दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं जाधव साहेबांकडनं 400 रुपयाचं रोख पारितोषिक त्याच्या खिशात जाणार आहे. फक्त 2 धावा त्यानं दिलेल्या आहेत या पहिल्या षटकामध्ये. 43 धावांचा पटलाग आहे. आता शेवटचे 3 षटकं बाकी आहेत. 41 धावा काढायच्यात अजून जिंकण्यासाठी. विजेंद्र नंतर येतोय सुमित. राहुल थोडासा पुढे सरसावतोय आणि हा सुरेख फटका. अप्रतिम. पंचांचा इशारा. षटकार डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सहजगत्या मारलेला अतिशय सुरेख असा हा फटका. फक्त दिशा दिली चेंडूला. अर्थात मनगटामधली ताकद कामी आली आणि अप्रतिम असा षटकार. पंच जरा चेंडू आलाय तो बाहेर गेलेला. सुमित याचं चांगलंच स्वागत केलेलं आहे राहुल यानं. पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचलाय आणि आता हा ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू आहे. 1 धाव या ठिकाणी मिळते. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. आणि हा चेंडू सुरेख मारलाय. विजेंद्र त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र 2 धावा या ठिकाणी फलंदाज धावून काढतोय तो राहुल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेला हा फटका 2 धावांकरिता. आणि हा जोरकसपणे मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु पंच इशारा करतात. चेंडू जातोय डाव्या स्टंपच्या बाहेरून. अवांतर धाव्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या ती 12. 43 धावांचा पटलाग आहे 4 षटकांमध्ये. दरम्यान षटक सुरू आहे ते दुसरं सुमिताच्या रूपानं. आणि हा जोरकसपणे मारला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे विजेंद्र आणि हा झेल सुटतोय. स्वतःवरच नाराज. एक जीवनदान या ठिकाणी मिळते राहुल या फलंदाजाला. धावसंख्या ती 13.
सहज सोपा असा झेल जेव्हा सुटतो तेव्हा क्षेत्ररक्षक निश्चितच स्वतःवर नाराज होताना दिसतोय. आणि आता खेळण्यास सज्ज होईल तो मनोज. सुमित याचा पुढचा चेंडू निर्धाव जातोय. चेंडू वाचण्यामध्ये थोडीशी गफलत फलंदाजाची. त्याला असं वाटलं की हा चेंडू बाहेर जाईल पंचांकरिता, परंतु तसं काही झालं नाही. आणि आता दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फुलटॉस पचा चेंडू आणि खरपूस समाचार. षटकार पंचांचा इशारा. षटक संपते ते दुसरं सुमित याच्या रूपानं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दिली ती 19. 17 धावांचं हे षटक होतं. पूर्णपणे समीकरण बदलून टाकलेलं आहे या षटकानं. पहिलं षटक होतं विजेंद्र पाटीलच्या रूपानं फक्त 2 धावा दिल्या होत्या. आणि सुमित याचं दुसरं षटक खूप महागडं ठरलं आहे. 17 धावा दिल्या आहेत. आणि आता शेवटची 2 षटकं आणि धावांची गरज आहे ती 24. आणि आता सत्यम आलाय. खेळण्यासाठी सज्ज होईल तो राहुल. आणि हा पहिलाच चेंडू भिरकावलाय. षटकार राहुल याच्या मनगटात निश्चितच ताकद आहे. बरोबर त्या ठिकाणी दुसरा हा षटकार त्यानं मारलाय त्याच जागेवर. पूर्णपणे समीकरण आता कोलमडलंय वाशी संघाकडून. आणि हा आणखीन जोरकसपणे मारलाय. बघूया आता झेल होतोय का. आणि हा आता मात्र टिपला जातोय राहुल. एक चांगली खेळी साकारत असताना राहुल तंबूत परततोय. ऑरेंज कॅप करता फक्त 4 धावा कमी पडल्यात त्या राहुल याला, परंतु संघाकरिता चांगलं योगदान देऊन तो तंबूत परततोय. शेवटचे 10 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 18 धावा. शशिकांत आलाय नवा फलंदाज, परंतु तो राहील नॉन स्ट्राईकला. खेळण्यासाठी सज्ज आहे तो मनोज. सत्यम पंचांच्या डाव्या बाजूला. चेंडू भिरकावला हवेमध्ये. आणि आता दुसरा झेल घेतोय का हा क्षेत्ररक्षक. आणि दुसरा झेल देखील टिपलाय. आणखीन एक झटका लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर. सुमित 9 चेंडू आणि 18 धावा. विजयश्रीचा तराजू दोन्ही बाजूला झुकतोय. सत्यम आणि सुमित दोघांनाही रोख रकमेचं संधी आहे.
सुमित तो 2 झेल घेतलेले आहेत लागोपाठ आणि सत्यम याला हे दोन विकेट मिळालेले आहेत. तेव्हा दोन्हीही रोख रकमेचे दावेदार या ठिकाणी ठरलेले आहेत. अजून एक संधी त्यांना घ्यावी लागेल आणि हा सुरेख चेंडू निर्धाव जातोय. आठ चेंडू आणि 18 धावा. आणि हा चेंडू भिरकावलाय. कव्हर पॉईंटच्या दिशेनं चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा. 4 धावा. 7 चेंडू आणि 14 धावा. 7 चेंडू आणि 14 धावा. सत्यम पुन्हा एकदा. आणि हा देखील चेंडू फसवा, परंतु प्रेक्षकाला देखील चेंडू अडवता आला नाही. दरम्यान 1 धाव या ठिकाणी धावून काढली. षटक संपलेला आहे आणि आता शेवटचे 6 चेंडू आणि 13 धावा. 6 चेंडू आणि 13 धावा. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 13 धावांची आवश्यकता आहे. तुलसीदास येतोय गोलंदाजीसाठी. चांगला गोलंदाज आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये अतिशय उत्तम मारा केला होता तुलसीदासनं. तोच तुलसीदास 13 धावा वाचवण्याकरिता मैदानात. आणि बॅट्समन कोण आहे? निलेश ना? निलेश खेळण्यास सज्ज होतोय. आणि हा क्लीन बॉल. पहिलाच चेंडू. जोरदार झटका दिलाय तुलसीदासानं. शेवटचे 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. निलेश याची जागा घेण्यासाठी नवा आलेला फलंदाज कपिल. पाच चेंडू आणि 13 धावा. तुलसीदास पुन्हा एकदा सज्ज. आणि हा देखील सुरेख चेंडू. थोडासा टप्पा या ठिकाणी चुकतोय. स्टंपपासून थोडासा दूर जातोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आणि 1 फलंदाज तंबूत. 4 चेंडू 13 धावा. हा हा लाजवाब. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव जात आहेत. आणि आता 3-13. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. तुलसीदास चांगल्याच रंगात आलाय. चांगला टप्पा त्याला या ठिकाणी सापडलेला आहे. आणि हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येतोय, परंतु 1 धाव या ठिकाणी निश्चितपणे मिळेल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल.
आणि आता 2 षटकारांची आवश्यकता आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 2 षटकारांची आवश्यकता आहे. चार चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव दिलेली आहे तुलसीदास यांना. षटकार वाचवण्याकरता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. शेवटचे 2 चेंडू आणि 2 षटकारांची आवश्यकता. नाव सांगा ना. 500 रुपयाचं एक पारितोषिक रोख आलेलं आहे. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार जर मारले तर, परंतु या ठिकाणी हा फलंदाज बाद होतोय. प्रेक्षक देखील खूप खुश झालेले आहेत. हा सामना रंगात आलेला पाहिल्यानंतर रोख पारितोषिक लावण्यासाठी पुढे सरसावत आहेत प्रेक्षकांकडून. शशिकांत तंबूत परततोय. अनिल येतोय. तुलसीदास ह्याला या ठिकाणी बक्षीस त्याची वाट पाहते, रोख रकमेचं बक्षीस. जर विकेट घेतलं तर 500 रुपयाचं, आणि हे कुठल्याही प्रकारचे धाव जर न देता चेंडू टाकला तर 400 रुपये. आणि हा चेंडू जातो एष्ट्यांच्या पाठीमागे, आणि 400 रुपयांचं रोख पारितोषिक जाते खिशामध्ये. ते तुलसीदास याच्या, अर्थात तुलसीदास आणि विजेंद्र दोघांच्या खिशामध्ये 400 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक जाते.